तर या ठिकाणी सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. क्वार्टर फायनलची लढत. या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये. दोन दिग्गज संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहेत रोहित. यावेळेला मात्र चांगला चेंडू स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर व संघर्षासारखा संघाचा जर आपण विचार केला तर अनुभवी गोलंदाजीचा मारा त्यांच्या संघाकडे आहे. परंतु या युवा गोलंदाजानं दर्शवलंय की राहुल जाधव जो आक्रमक फलंदाज आहे, या फलंदाजाच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची लाईन आणि लेंथ तुम्हाला कन्सिस्टंटली आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडू आणि तिथून मात्र खांद्यांचा वापर करत चेंडूला उसळी दिली गेली आहे. पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये राहुलने एका षटकामध्ये 5 चौकार लगावले होते. सॅगी सारख्या गोलंदाजाविरुद्ध त्याच्या बॅटमधून आपल्याला 5 चौकार पाहायला मिळाले. परंतु सॅगीने गोलंदाजीमध्ये चूक केली की सर्वच्या सर्व चेंडू त्याच्या रीचमध्ये दिले, त्याच्या स्ट्रॉंग झोनमध्ये दिले. परंतु इथे गोलंदाज रोहित मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू थोडासा किंचित मागे ठेवतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडूचा मारा आहे आणि तिथून मात्र खांद्यांचा वापर करत चेंडूला उसळी देतोय. यावेळेला पावलांचा वापर, थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. डीजे मॉन्टी आज थोडेसे लेट आपल्याला होताना पाहायला मिळतात. सिंगल मात्र धावफलकावरती आले. दबाव जो आहे, एक चौकार जरी आला असला तरी दबाव मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण केवळ 3 षटकांची ही लढत आहे. आणि इथे मात्र काहीशी कान मंत्रणा देत असताना सिनियर खेळाडू किसन देखील गोलंदाजाबरोबर संपर्क साधतायत, किशोर संपर्क साधतायत. सातत्यानं हे होणं गरजेचं आहे. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून तुम्ही तुमच्या युवा खेळाडूंना बॅक करणं गरजेचं आहे. याचीच कुठेतरी कमतरता संघर्ष संघाच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज त्याची गोलंदाजी करतोय, कोणताही सिनियर खेळाडू त्याच्या जवळ नाही आहे, कोणताही खेळाडू त्याला बॅक करत नाही आहे. परंतु या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा इम्पॅक्ट ठरतात. एक ताकदवर संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला तरी उर्वरित 3ही संघ मात्र त्याच्यामध्ये धमक आहे, ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि म्हणूनच हे 3ही संघ या स्पर्धेमध्ये अजूनही आपले आव्हान कायम ठेवून आहेत. अंकित यावेळेला मात्र स्टान्स बदललाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला, खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट फेकी होणं अपेक्षित होतं. नितेश भोईर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, परंतु जसा चेंडू उचलला स्ट्रायकिंग एंडला त्यानं थ्रो केला. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी दोनही फलंदाजांचा नाही आहे. षटक समाप्त होत आहे. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 1 चौकार वगळता उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा येत आहेत त्या 6 धावा.
अखेर धावा धावफलकावरती आल्या आहेत. त्या बिनबाद जरी जमेची बाजू असली तरी 6 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांची लढत आहे. कमीत कमी प्रतिषटक 10 किंवा 12च्या सरासरीनं 35 ते 36 धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र एक चांगली सुरुवात ही नक्कीच आपल्या संघाला मिळवून दिली जाऊ शकते. 30 ते 35 धावा आहे पहिलं टार्गेट डोळ्यासमोर असणारं उद्दिष्ट पहिल्या डोळ्यासमोर असणारं, कारण ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये परेश 11 संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी यावेळेला गोविंद गोरे आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोविंद गोरे मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, मागील सामन्याचा हिरो ठरला होता गोलंदाजीच्या बळावरती आणि त्याच गोलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवला गेलाय. एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. चौकार षटकार रोखावे लागतील आणि तेच कामगिरी करत असताना आघाडीचे सर्वच गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर रोहितचं कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज आणि काय कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. एक चौकार वगळता कोणत्याही प्रकारे उर्वरित 5 चेंडूमध्ये त्यानं मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाहीये. तुमच्याकडे अनुभव आहे, तो अनुभवाचा तुम्हाला वापर करता येणं गरजेचं आहे, परंतु फक्त अनुभव असून चालत नाही, तर अनुभवाबरोबर तुमच्यामध्ये ती गुणवत्ता देखील असणं गरजेचं आहे. रोहितकडे खरं तर अनुभव थोडासा कमी आहे, परंतु जी गुणवत्ता आहे त्या खेळाडूमध्ये यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवला गेला. खरं तर स्थान सुरुवातीलाच ओळखलं होतं गोविंद गोरेनं, त्यामुळेच की काय त्यानं थोडासा हा चेंडू फलंदाजाच्या रीच पासून बाहेर ठेवला, परंतु कंट्रोलमध्ये हा चेंडू ठेवू शकले नाहीयेत आणि पंचाने मात्र दुजोरा दिला की होय इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेला जागा बनवली आहे, गरंगाळीत चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करणार तोपर्यंत मात्र संधी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या पद्धतीने केली गेली आहे, ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन 38 सर्कलला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलला, वाडीश लॉंग ऑफ आहे. त्यानंतर थर्डमॅन रिझर्व मध्ये, वाडीश थर्डमॅन रिझर्व मध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला पाहायला मिळतोय. ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर जवळपास 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन पेट्रोलिंग करताना यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का? खरं तर राहुल या फटक्यांसाठी ओळखला जात नाही, परंतु अगदी ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, ज्या पद्धतीनं फलंदाजाच्या पायांमध्ये बेड्या टाकल्या गेल्यात, कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. एकूण धावा धावफलकावरती 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. यावेळेला मात्र आपल्या स्ट्रेंथ वरती फलंदाजी करत असताना परंतु मिस टायमिंग स्ट्रोक हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा, मात्र यावेळेला कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. परिणामी फलंदाज बाद, पहिली विकेट गमावली आहे. सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. आणि नेट नंबर 3 मंगेश. मागच्या सामन्यामध्ये आय थिंक मंगेशला शेवटचा एक चेंडू मिळाला होता आणि त्या चेंडूवरती षटकार लगावत असताना या फलंदाजानं आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. अशा प्रकारच्या खेळाडूंसाठी मी म्हणेन की ही एक आयडियल सिच्युएशन आहे, एक आदर्श वेळ आहे या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये येणं आणि संघाचा जो डाव आहे, जो अडचणीमध्ये आहे संघ, त्या अडचणीमधून संघाला बाहेर काढणं. मंगेश एक उंचपुरा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोविंद गोरे यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळायचा आहे. गोविंद गोरे स्वतः गोलंदाज या फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट करतोय, झेल देतोय दुसरा बॅक टू बॅक हादरा, फलंदाज होतोय बाद. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. मंगेश बागल आल्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानसिक दडपण होतं. असं म्हणतात ना की वेल बिगिन इज अ हाफ डन. गोलंदाजीमध्ये रोहितनं ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, जो संघनायकाने निर्णय घेतला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर, आणि हेच कारण आहे की परेश 11 हा संघ मात्र चर्चेचा विषय ठरलाय. ऑन अ हॅट्रिक 2 चेंडूवरती 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त केल्यात. गोविंद गोरे मी म्हणेन गोलंदाजीमधलं सर्वाधिक प्रभावी अस्त्र, ज्याच्याकडे अनुभव आहे, अचूकता आहे, भेदकता आहे आणि टिचून मारा काढण्याची क्षमता ज्या गोलंदाजावरती आहे. आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे फलंदाज कशा प्रकारचा आहे मैदानाच्या आतमध्ये, अगदी प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे, या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. इथे चेंडूची चाचपणी केली जाते, चेंडूची तपासणी केली जाते, पण त्याच चेंडूचं सिलेक्शन आपण करतो ज्या चेंडूची तुम्ही सिलेक्शन केलेलं असेल, किंवा तोच चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय ज्या चेंडूवरती तुमचं साईन आहे, तुमच्या संघनायकाचं साईन आहे. त्यामुळे त्या चेंडूवरती आक्षेप घेणं मी म्हणेन यामध्ये फारसं तथ्य नाहीये. तर एकूण धावा धावफलकावरती आल्यात 2 गडी बाद 10, 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 गणेश आहिरे, जो प्राथमिक दबाव निर्माण केला होता त्या दबावाचा फायदा मिळालाय संघाला. परंतु गोविंद गोरे कशा प्रकारे विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र संपादन करेल का, परंतु नाहीये. यावेळेला प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये. गणेशला दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न इथे होतोय. दोनही खेळाडूंमध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय आणि 2 धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं 12 धावा धावफलकावर. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात 12, 2 गडी बाद 12. आणि जाऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. नितेश चूक होतीये नितेश कडनं. खरं तर झेलसाठी जाणं गरजेचं होतं का, चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवणं काही वेळेला तुमच्या संघासाठी जमेची बाजू ठरतंय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. झेल करता जाणं चुकीचं होतं केवळ याच गोष्टीसाठी की 6 चेंडूमध्ये तुम्ही कितपत विकेट्स मिळवणार, 4, 5 किंवा 6 विकेट्स मिळवणार. परंतु 6 चेंडूमध्ये जर का तुम्ही धावा रोखल्या गेल्या तर मात्र ती संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. त्यामुळे
युवा जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी लक्ष केंद्रित करा की ज्यावेळेला शेवटचा चेंडू, कारण 2 विकेट्स गेल्यात 6 चेंडूमध्ये तुम्ही फार फार तर 2 किंवा 3 विकेट्स मिळवू शकता. विकेटला जाण्याऐवजी धावा रोखण्यामध्ये विश्वास दर्शवा, जेणेकरून ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये याल त्यावेळेला आव्हान हे तुमच्या समोर फार मोठं नसणार आहे. आणि कदाचित तोच प्रयत्न इथे गोलंदाज प्रशांत आहे, तुषार आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला यश त्यांच्या पुढे उभा राहणं आणि तिथून चेंडू कलेक्ट करून यष्टा उद्ध्वस्त करणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं. गणेशचं रनिंग बिटवीन द विकेट नो डाऊट, नेहमीच ऑलवेज लुकिंग फॉर सेकंड. पहिली धाव अतिशय वेगानं गणेश नेहमीच कंप्लीट करतो आणि हेच कारण आहे की दुसरी धाव मात्र लिलया या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो 18 धावा. 30+ करण्याचा प्रयत्न जरूर असेल. अंकित सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला मात्र रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केलाय. इथे झेलसाठी प्रयत्न होईल का? नितेश थोडासा चेंडू मिस जज करतायत, परंतु चेंडू रोखला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू रोखला गेलाय आणि एकूण धावा धावफलकावरती मात्र 3 धावा पाहायला मिळत आहेत. इट्स 21 रन्स ऑन द. या धावा येणाऱ्या कालावधीमध्ये डोकेदुखी ठरू शकतात. राजू नळेचं एक षटक सर्वाधिक प्रभावी असणार आहे आणि त्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याची दिशा आणि दशा ठरणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू टाकला होता, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. इथे थोडासा थकवा शारीरिक जरूर आपल्याला जाणवतोय. शर्थ लढवली गेली होती, गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला होता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा, परावर्तित करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सिंगलनं धावा धावफलकावरती मात्र लोकेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत 22 धावा. इट्स 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आल्यात. अंकितचा विचार केला तर अंकितच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, ज्यामध्ये एक चौकार, एक तिहेरी, एक दुहेरी आणि 2 सिंगल. याही वेळेला जोरकस प्रहार केलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये, गरंगाळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगानं चेंडूवर येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा या नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या षटकामध्ये एकेरी दुहेरी धाव्यांवरती जास्त विश्वास दर्शवला गेलाय. ही जमेची बाजू ठरली आहे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचा, कारण या संघातील आघाडीच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची चेष्टा केली, आपली विकेट्स गमावली गेली आणि त्यानंतर या दोनही खेळाडूंनी ओळखलं की होय इथे मोठे फटके खेळणं आता पॉसिबल नाहीये. त्यामुळे सिंगल डबलवरती विश्वास दर्शवला आणि या सिंगल डबलनं या षटकातील 5 चेंडूवरती तब्बल 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये वसूल केल्यात. आणखीन एक सुंदर उदाहरण जे नवयुवक, जे नवतरुण खेळाडू आहेत किंवा जे सिनियर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी देखील, की केवळ मोठ्या फटक्याने धावा धावफलकावरती येत नाहीत, तर षटकामध्ये तुम्ही 12 धावा देखील उभारू शकता आणि तोही एक चेंडू शिल्लक असताना. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी शेवटच्या षटकामध्ये आल्या. एक चौकाराच्या मदतीनं तब्बल 16 धावा आणि या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या 28 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 3 षटकांमध्ये. 29 धावांचा एक इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक नंतर पुन्हा एकदा जोडले जाऊयात. तोपर्यंत मात्र जाऊयात डीजे यांच्याकडे.
नक्कीच मी म्हणेल एक चांगला सामना जयमल्ला स्मॅश फॉर फिटनेस ए विरुद्ध पुणे 11 या दोन संघादरम्यान ची लढत नक्कीच 28 धावा करून 29 धावांचं एक चांगलं आव्हान ठेवलंय ते जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाने परेश 11 या संघासमोर. तर हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस सांघिक आरंभिक जोडी किसन किसन आणि फलंदाज नितेश भोईर. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आल्या गोलंदाज राजू नरळे. रामदास सेवा प्रतिष्ठानतर्फे जो कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्याला मात्र 2501 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. याच्यामध्ये पहिला चेंडू नक्की टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघाला चेंडू होता. ऑफ साईडला बॅकफूट पंच करायचा होता फलंदाज किसन, परंतु नक्कीच मी म्हणेल की बॅटचा आणि चेंडू संपर्क न झाल्यामुळे काय चेंडू गेला तो यष्टीरक्षक राहुल जाधव हातामध्ये. राहुल जाधव कोणत्याही मात्र कोणती धाव नाहीये चेंडू गेला मात्र निर्धाव. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळी चेंडू पुन्हा एकदा हॅमर करायचा चेंडूला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून लावायचं होतं, परंतु मात्र निश्चित मी म्हणेल की चेंडू आणि पुन्हा एकदा बॅट संपर्क न झाल्यामुळे काय उर्वरित काम यष्टीरक्षक राहुल जाधवने मात्र पूर्ण केले आणि सलगचे दुसरे 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला. तो मात्र गोलंदाज राजू नरळे. नक्कीच मी म्हणजे पुन्हा एकदा यावेळेस आडोपेटा हॅमर केला चेंडूला. चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून सेमीवर नजदीक चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 3 धावा मात्र धावा फलकावरती अंकित केले जात आहेत. पहिली 13 धाव यावेळेस फलंदाज किसनच्या मध्ये आणि धावसंख्येचा धाव फलक आता मात्र इथे श्रीगणेश केला जातोय तो 3 या धावसंख्येने. नक्की मी म्हणेल की यावेळेस चेंडूला आपल्यापर्यंत येऊन देऊ गेलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला गेला, चेंडू भिरकावून लावलं ते आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून सरळ सेम नजदीक. पुन्हा एकदा गोल तयार. पुढचा चेंडू फलंदाज नितेश भोईर. या दरम्यान बॅटचे आउटरेज घेत चेंडू गेलाय तो सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक संधी जरूर होती परंतु नक्कीच ती संधी मात्र पूर्ण करू शकलं नाही. दरम्यान नक्कीच मी म्हणेल जसा सामना अतिशय हाय व्होल्टेजचा सामना आहे आणि जसा सामना सुरू झाला तसाच नक्कीच मी म्हणेल की बक्षिसांची लयलूट मात्र सुरू झाली. रामदास सेवा प्रतिष्ठान तर्फे नक्कीच मी म्हणेल जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2501 रुपयांचा रोख रकमेचं पारितोषिक इथे देण्यात येईल, याची नोंद नक्कीच मी म्हणेल या संघाने घ्यावी. या दरम्यान चेंडू मात्र खेळून गाडी चेंडू जातोय तो सरळ 4 धावांकरिता आणि बराच वेळ शांत असलेला फलंदाज आता मात्र आपले बॅटचे जोर दाखवतो. धावसंख्या थांबते ते आता मात्र 8च्या घरामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा तयार. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. समोर फलंदाज किसन. यावेळेचा चेंडू यू मिस आय विल डिफेंड हिट आणि अगदी एसटीच्या समोर सापडतोय आणि फलंदाज एसटी पायचीच्या माध्यमातून फलंदाज किसन मात्र तंबूच्या आश्रयाला. मंत्रमुग्ध करणारे संगीत होतं
पहिला झटका फलंदाज किसनच्या माध्यमातून लागलेला आहे. नक्कीच मी म्हणेल 7 धावसंख्येचं योगदान देऊन किसन आता मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला विश्राम करताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज किशोर उर्फ बुवा, नक्कीच पर्श इलेव्हन संघातील सर्वात उंच पुरा असा खेळाडू. नक्कीच मी म्हणेल बुवा या त्याला प्रेमाने त्याला हाक मारतात. नक्कीच मी म्हणेल आता मात्र रोशन किशोर वरती आता जबाबदारी येऊन ठेपली कारण इनॅट नंबर 3 वरती आलेला आहे. आणि प्रवीण असं म्हणतात ना की संघातील 3रा क्रमांकाचा खेळाडू हा त्या संघाच्या पाठीचा कणा असतो आणि तोच पाठीचा कणा म्हणजेच किशोर उर्फ बुवा यावेळेस आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज रोहित डीके, रोहित गुटुगडे उर्फ डीके. हे देखील टोपण नावाने अतिशय फेमस आहेत. नक्कीच मी म्हणेल याला देखील एक सुवर्ण संधी आहे 2501 रुपये कमवायची. कारण मी मगाशी उल्लेख केला होता की जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर किंवा मेडनवर टाकली तर मात्र तुम्हाला 2501 रुपयांचं पारितोषिक इथे मिळेल. या दरम्यान बॅटची आउटच घेत चेंडू गेला आहे तो सरळ यष्टीरक्षक राहुल जाधव हातामध्ये. राहुल जाधव कोणतीही चूक करत नाही आणि लागलेला हा दुसरा मोठा हादरा पर्श इलेव्हन संघाला धावसंख्या दाखल करते असताना मात्र 8. त्यामध्ये चेंडू अतिशय सोनं चेंडूचा टप्पा पडला कसा त्या चेंडूला फाईन लेगचं टार्गेट करायचं होतं परंतु नक्कीच मी म्हणेल चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. आणि नक्कीच प्रवीण सर मी म्हणेल की विरासारखा एक डावखोरचा फलंदाज असताना आपण त्याला मागे का ठेवलं याचं गणित अजून देखील कळणे. कारण जर बघितलं तर हा जो एंड आहे हा एंड डावखोर हातासाठी लेफ्ट डावखोर हातासाठी तो चांगला उपयुक्त आहे. या दरम्यान चेंडू टप्पा पर्यंत काय स्लाइस होतो चेंडू मात्र जातो तो थर्ड मॅच स्लिपमध्ये आउटडोर. आपण जर बघितलं तर आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू गेला तो सरळ 4 धावांकरता. पंचांचा इशारा येतो 4 धावांचा. या 4 धाव समीकरण मध्ये 4 ने वाढते. धाव संख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 12च्या घरात म्हणजे पहिले दशक यावेळेस पर्श इलेव्हन संघाचं धडकतंय ते स्कोअर बोर्डवरती. परंतु हे धडकत असताना आघाडीचे दोन्ही फलंदाज किसन आणि फलंदाज नितेश मात्र तंबूच्या आश्रयाला आराम करताना पाहायला मिळत आहेत. आता मग जबाबदारी संपूर्ण हातात घेतली ते फलंदाज विकास आणि इनॅट नंबर 4 वरती आलेला फलंदाज विकास. चेंडू पहिला खेळला गेला डॉट चेंडू गेला त्यानंतर मात्र चेंडूची त्यांनी गती ओळखली आपल्या मनगटाच्या साह्याने चेंडू फक्त स्लाइस केलं चेंडू गेला तो थर्ड दिशेने सरळ 4 धावांकरता. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू आणि खेळाडूंच्या मध्ये असलेली झुंज ती झुंज जिंकतोय तो मध्ये चेंडू आणि जातोय बॅक टू बॅक 2 चौकार. पुढे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चुका त्यापैकी एक आपण म्हटलं तर एक चूक झाली होती परंतु यावेळेस पुन्हा यावेळेस मात्र चेंडू हॅमर केला चेंडू जातोय तो फाईट क्षेत्रामध्ये
संजय दणदणीत खणखणीतचा हा सलगचा तिसरा चौकार रोहित वरती आता मात्र केले हल्ला बोल. आणि मी म्हणेल की आता मात्र समीकरण मध्ये पूर्णपणे खुले केले गेले. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. ओव्हर टू डीजी. आणि 9 धावांची गरज. समोर फलंदाज किशोर. किशोर विरुद्ध अंकित. अंकित विरुद्ध किशोर. कोण जिंकेल सामना, फलंदाज की गोलंदाज? गोलंदाज की फलंदाज? पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू हळून काढले, खेळून काढले, जातोय तो लांब क्षेत्रामध्ये. गणेश आहे तिथे मात्र चूक करतोय. मात्र 2 धावा पूर्ण करतो तो फलंदाज. आणि याच बरोबर या 2 धाव समीकरण 2 ने वाढते. धावसंख्या थांबते. ते आता मात्र 22च्या नंतर येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघा दबाव कशाला म्हणतात. रोहित कुटुकुडीच्या षटका अगोदर दबाव होता तो परिशोधन संघासमोर, परंतु जसे 3 चौकार आले यानंतर नक्की मी म्हणेल की दबाव आता पूर्णपणे झालाय. तो आता मात्र जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघासमोर येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. समोर तो गोलंदाज अंकित रावत. नेव्हर गिव्ह अप चा हा खेळाडू नक्कीच मी म्हणेल शेवटी क्षणापर्यंत सामना सोडत नाही तो हा फलंदाज आणि हा गोलंदाज. दरम्यान चेंडू अत्यंत टप्प्यापर्यंत कसा आत चेंडू होता. चेंडू मात्र काय स्टेट चेंडू जातो तो मात्र यावेळेस आत चेंडू होता. नक्कीच मी म्हणेल की पण सर यावेळेस एक मास्टर माइंड गेम खेळतात फलंदाज किशोर आणि फलंदाज विकास. कारण एकेरी 2 धावांमध्ये भर देतात. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 24. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल किशोरच्या रडारमध्ये जर एक चेंडू आला तर मग मात्र खेळ हा संपेल. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना जर बळ सुटला तर मात्र नाणेफेक जिंकणार संघास इथे विजय घोषित करण्याची नोंद द्यायची. दरम्यान गोलंदाज अंकित समोरचा फलंदाज किशोर ज्याने आतापर्यंत 2 वेळा दुहेरी काढल्यात. चेंडू काय हा क्षेत्ररक्षक गणेश आयरे आता मात्र कोणतीही चूक करत नाही आणि याच बरोबर फलंदाज किशोरची खेळ मात्र संपुष्टामध्ये.
एक टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल यावेळेस हा झेल. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पण मगाशी म्हटलं तुम्ही अंकित रावत हा असा एक खेळाडू की जो नेव्हर गिव्ह अप करतो, शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द चिकाटी आणि नक्कीच संयमाने हा खेळ खेळतो. आणि यावेळेस नौका फलंदाज गोविंदा गोरे हा देखील एक जबरदस्त इन्फॉर्म खेळाडू आहे. यावेळेस परिशीलन संघाकडून गेली कित्येक वर्ष त्याने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणजे खेळ एकूण अष्टपैलू कामगिरीत त्यांनी खेळ खेळला आहे. या दरम्यान चेंडू नक्कीच मी म्हणेल पंचांचा इशारा येतोय इथे लेग बाईटचा, माफ करा बॅट कट ऑफ द बॅट. यावेळेस नक्कीच येणार 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. म्हणजे काय होईल सामना, कोण जिंकेल सामना, खेळाडू नक्कीच मी म्हणेल गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. एकीकडे उभा आहे तो फलंदाज विकास, त्याच्या समोर आहे तो गोलंदाज अंकित रावत. विकासचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 3 चौकार 300 स्ट्राईक रेटने 12 धावसंख्येवरती खेळतोय. तर गोविंदा गोरे खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. येणार 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. नक्कीच कंपल्सरी 3 धावा जरी केल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती परेश 11 हा संघ पुन्हा एकदा पुढील फेरीवर जाऊ शकेल. पण बघूया समोर आहे तो गोलंदाज अंकित रावत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॉल बॅट ड्राईव्ह केला, चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग क्षेत्रामध्ये जिथे खराब क्षेत्र म्हणावं लागेल 2 धावा पूर्ण करतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी. धावसंख्या 27. अतिशय रमत सामना. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र प्रयत्न पराकाष्ठा केली जाते दोन्ही संघाकडून. विकासाचं विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी नक्कीच मी म्हणेल की त्यांनी शेवटपर्यंत तग धरून मात्र फलंदाजी केली. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. काही चुका झाल्या होत्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जिथे नक्कीच मी म्हणेल की अंकितच्या या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तर नंतरचा आत्ताचा हा पण विषय काय, चेंडू क्रमांक 5 वरती मात्र 1 अतिरिक्त धाव गेली. अशा तुम्ही जर बारीक चुका जर मात्र होत गेल्या तर मात्र नक्कीच मी म्हणेल की आपण मात्र पराभव सामना जाऊ शकता. परंतु बघा आता मात्र विचार विनिमय होतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 धाव जरी केली तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती यावेळेस परेश 11 हा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. तर चला आदित्य प्रिया आपण यायचंय. जसा हा सामना संपेल तसा आपण त्वरित आपण नाणेफेक करून घ्यायचे. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या जिंकल्या संघाचा संघनायक आणि जम आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळमळी या संघनायक. बघा 1 चेंडू 2 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल मित्रांनो हा सामना जर तुम्हाला आवडत असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण नक्कीच मी म्हणेल अतिशय तो सामना नेव्हर गिव्ह अपचा मी माझं म्हटलं तो उल्लेख केला होता अंकित रावतने. कारण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शेवट चेंडूपर्यंत त्यांनी हा मॅच ही मात्र आणून दिली. चेंडू फळीचं हे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये नक्कीच मी म्हणेल की आतापर्यंत क्रिकेटच जिंकलेलं आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर येणारा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. तर चला आपण विनंती असेल तुम्हाला की आपण ताकीद सूचना करायची. बराच वेळ खर्च केलाय. एक चांगली व्यूहरचना इथे आखताना गोलंदाज अंकित रावत आणि नक्कीच राहुल जाधव च्या माध्यमातून ही एक चांगली व्यूहरचना आखताना क्षेत्ररक्षणाची. अंकित रावत विरुद्ध विकास विरुद्ध अंकित रावत. यावेळेला चेंडू फेकी होईल का तर ते फेकी आणि याच बरोबर परेश 11 संघ मात्र या चुरशीच्या झुंजीमध्ये मात्र कुठेतरी मात्र 1 पाऊल पाठी पडला आणि बाजी मारली ती जय मल्ला स्मॅश 4 फिटनेस ए या संघाने. म्हणजे बघा राहुल जाधवचं जे आक्रमक व्यूहरचना होती ना त्या मागचं उदाहरण काय होतं, त्या मागचं गणित कावा काय होता तो मात्र त्यांनी बघितलं. कारण जो मोमेंटम होता ना प्रोड्युसर तो शिफ्ट केला. जो गेम फास्ट होता तो त्यांनी मात्र स्लो केला. नक्कीच मी म्हणेल या दरम्यान की जोजिता व सिकंदर बघा ना परिसर जिंकला ना जयमा जिंकलं ते मात्र फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. नक्कीच दोन्ही संघाला आमच्या या कॉमेंट्री बॉक्सतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच मी म्हणेल या चुरशी झालेल्या लढतीमध्ये
अंतिम क्षणी मात्र बाजी मारली ती मात्र जयमल्ला स्मॅश 4 फिटनेस या संघाने नक्कीच मी म्हणेल कोणीही विचार केला तर की खेळ हा आणि खेळामध्ये जय पराजय होत असतो पण नक्कीच तुम्ही या सामन्यातून खूप काही शिकला असाल तर चला आदित्य प्रिया विरुद्ध पुढचा जर सामना आदित्य प्रिया विरुद्ध जयमल्ला स्मॅश 4 फिटनेस या दोन संघादरम्यान तर या झालेल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच अंकित